गणेशोत्सवात मुंबईतील कोकणातील चाकरमानी आपल्या गावी जाण्यासाठी आता भाजपकडून एसटी बसेस त्यांना उपलब्ध करून देण्यात आल्यात आणि भाजपकडून मुंबईतून जवळपास 150 बसेस सोडण्यात आल्यात। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बस समोर नारळ फाडवून याचा शुभारंभ केला। नवी मुंबईतल्या शाळांना 7 सप्टेंबर ते 14 सप्टेंबरपर्यंत गणपतीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। शाळा सुट्टी देत नसल्याची तक्रार मनसेकडे करण्यात आली। मनसेनं पालिका आयुक्तांकडे शाळांच्या सुट्ट्यांबाबतचं निवेदन दिलं, त्यामुळे पालिकेच्या शिक्षण विभागानं शाळांना पत्र देऊन गणेशोत्सवासाठी सुट्टी देण्याचं आवाहन केलं। नागपूरमध्ये गणेशोत्सवादरम्यान निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे। सार्वजनिक गणेशोत्सवातून तसंच घरामधून जमा होणाऱ्या निर्माल्यापासून ही खत निर्मिती करण्यात येणार आहे। यासाठी विविध भागामधून निर्माल्य गोळा करण्यासाठी मनपानं 12 निर्माल्य रथ सज्ज केलेले आहेत। रांजणगाव नगरी भाद्रपद द्वार यात्रा उत्सवानिमित्तानं सजवण्यात आली आहे। अष्टविनायक गणपतीच्या महागणपतीच्या मंदिरामध्ये आकर्षक अशी विविध रंगी फुलांनी आणि लाइटिंगने सजावट करण्यात आली आहे आणि हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी होत असताना पाहायला मिळते। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंदिराच्या विकास कामांचा शुभारंभ केला जाणार आहे। 58 कोटी रुपयांची विकास कामं केली जाणार आहेत आणि एकूण 6 टप्प्यांमध्ये ही कामं केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी दिली आहे। हरतालिकेच्या व्रतासाठी मावळमधील बाजारपेठा सज्ज झाल्यात। हरतालिकेची मूर्ती, फळं तसंच फुलांची खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येते। गणेशोत्सव आणि हरतालिकेच्या सणासाठी बाजारपेठा आता सज्ज झाल्यात। जोरदार पाऊस पडत असल्यानं फुल शेतीचं नुकसान झालंय। फुलांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे फुलांचे भाव वाढले। झेंडूच्या फुलांचे भाव 50 ते 60 रुपयावरून 150 रुपये तर शेवंतीचे दर 300 ते 400 रुपये झालेत। ग्राहकांमध्ये त्यामुळे नाराजी पाहायला मिळते। गणरायाच्या आगमन सोहळ्यामध्ये पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। उद्यापासून सोमवारपर्यंत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे सोयाबीन, तूर, कपाशी, भाजीपाला पिकांसह फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ 50% पीक विमा नुकसान भरपाई द्यावी। सोयाबीनला 7,000 रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। साताऱ्याच्या रेवडीमधल्या एका शेतकऱ्यानं कढीपत्त्याच्या पिकापासून लाखोंचं उत्पन्न कमावलंय। कढीपत्त्याची पावडर, कढीपत्त्याची चटणी अशा प्रकारचे पदार्थ या शेतकऱ्यानं तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला। स्वतःची वेबसाईटही तयार केली आणि परदेशातल्या ग्राहकांच्याही ऑर्डर स्वीकारायला सुरुवात केली। बीडमधल्या शेतकऱ्यांनी फुलांच्या शेतीला प्राधान्य दिलंय आणि या फुल शेतीतून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय। सध्या सणाचे दिवस आहेत, त्यामुळे फुलांना मागणी वाढत चालली आहे। चांगला भाव मिळून लाखो रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात। नाशिकच्या नाफेड एलसीसीएफच्या बाजारामध्ये कांद्याचा भाव कमी झालाय। कांद्याच्या भावामध्ये 600 ते 700 रुपयांना घसरण झाली आहे, त्यामुळे नाशिकच्या कांद्याला चांगलीच मागणी वाढली आहे। हिंगोलीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। हिंगोलीतल्या औंढा नागनाथ तालुक्यातील शेतामध्ये पुराच्या पाण्यामुळे दगडधोंडे वाहून आलेत आणि संपूर्ण शेती अशा प्रकारे नापीक झाली आहे।